मुमेवाडी येथे शाळा वाचवा शिक्षण वाचवा अभियानांतर्गत पालक प्रबोधन बैठक। शिक्षकांची कमतरता व घटती पटसंख्या यामुळे शाळा बंद होण्याची भीती। गरज पडल्यास शाळा वाचवण्यासाठी लोकलढा उभारण्याचा इशारा। आजरा तालुक्यातील मुमेवाडी येथे प्राथमिक विद्यामंदिर शाळेत शाळा वाचवा शिक्षण वाचवा या अभियानांतर्गत पालक प्रबोधन बैठकीचं आयोजन करण्यात आलं। ग्रामीण भागातील सरकारी शाळा टिकवून ठेवण्यासाठी पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। या बैठकीला पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना संपतदादा देसाई यांनी ग्रामीण भागातील सरकारी शाळा या सर्वसामान्य आणि गरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाचं महत्त्वाचं केंद्र असल्याचं सांगितलं। मात्र अलीकडील काळामध्ये सरकारच्या शिक्षणविषयक निर्णयांमुळे या शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचं त्यांनी नमूद केलं। शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क असून सरकारी शाळा बंद होणं म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होणं होय। त्यामुळे हा डाव हाणून पाडण्यासाठी पालक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटितपणे लढा उभारण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। मार्गदर्शक शिवाजीराव गुरव यांनीही मुमेवाडीची शाळा ही गावच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीचं केंद्र असल्याचं सांगितलं। ही शाळा बंद होणं म्हणजे गावच्या भविष्यासाठी मोठा धक्का ठरेल। शिक्षकांची कमतरता, आवश्यक सुविधा आणि प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळे शाळा बंद पडण्याच्या मार्गावर येत असल्याची परिस्थिती दुर्दैवी असल्याचं त्यांनी नमूद केलं। शासनाने तात्काळ शिक्षकांची नेमणूक करून शाळा मजबूत करण्यासाठी पावलं उचलावीत, अन्यथा शाळा वाचवण्यासाठी प्रसंगी लोकलढा उभारण्याची तयारी ठेवावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला। बैठकीच्या प्रस्तावनेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव कांबळे यांनी शाळेची सध्याची परिस्थिती मांडली। मुमेवाडीच्या प्राथमिक विद्यामंदिर शाळेत आवश्यक तेवढे शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने अनेक अडचणी निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे काही पालक आपल्या मुलांना इतर शाळांमध्ये दाखल करत असून विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याने शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली। यावेळी रामदास मोरवाडकर यांनी गावातील शाळा ही केवळ शिक्षणाचं केंद्र नसून गावच्या विकासाचा पाया असल्याचं सांगत ती टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं। दरम्यान बैठकीत गावातील तरुणांच्या यशाचाही गौरव करण्यात आला। पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झालेल्या ऋषिकेश घाटके, भारतीय सैन्य दलात निवड झालेले एकनाथ गुरबे तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल अमित कांबळे यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय गुरव, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ पाटील, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमित कांबळे यांनी केलं तर मुख्याध्यापिका लता पाटील यांनी आभार मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।